तुला फोन आहे. सॉरी मी घेतो. कमळी सर हे असं कसं झालं? कमळी उठ, इथनं बाहेर पड. आधी आग विझवायला पाहिजे आपण. उठ. बरं तुम्ही दोघे बरे आहात ना? तुम्हाला काही लागलं नाही ना? हां कमळी? नाही ठीक आहे मी. ऋषी सर वेळेत आले म्हणून वाचलो, नाही तर. पण हे असं झालंच कसं? शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडली. मला वाटतं ना या सगळ्यामध्ये कमळीची चूक आहे. काय बोलताय तुम्ही? हां. कशी? कारण मुळात त्या स्टोअरमध्ये जायला परवानगी नसताना कमळी तिथे गेलीच कशी? आणि ती गेली म्हणून घटना घडली ना? नाही आता दंड म्हणून तिला कॉलेजच्या फंडामध्ये 20,000 रुपये जमा करावे लागतील. काय? 20,000? हो सर, मला खरंच माहित नव्हतं तिथं परवानगीशिवाय जायचं नसते ते. एक्झॅक्टली सर, तिला माहिती असतं तर ती का गेली असती? परवानगीशिवाय आतमध्ये येऊ नये असं बाहेर बोर्ड लिहिलेला आहे. तो वाचला नाहीस का तू? नाही, आपण समजा असं गृहीत धरू की तिने बोर्ड वाचला नसेल, पण शॉक सर्किट तर झालाय ना, आणि त्यात तिचा काय दोष? नाही हे बघा सर, म्हणजे मी फक्त मॅडम आणि कॉलेज प्रशासनाने घालून दिलेले नियम एवढंच तुम्हाला सांगतोय. बाकी अंतिम निर्णय तुम्हीच घेणार आहात. मी फक्त नियम सांगतोय. काय ना राजन सर, की तुम्हाला जर का कमळीला माफ करायचं असेल तर त्याबद्दल माझं काय म्हणणं नाही आहे. पण यापुढे जर का अशी चूक दुसऱ्या एखाद्या विद्यार्थ्याकडनं घडली तर आपण शिक्षा देऊ शकणार नाही. कारण नियम सर्वांना सारखेच असतात असं अन्नपूर्णा मॅडमच म्हणतात ना. तुळजाई, आता मी 20,000 रुपये कुठनं आणू? एक मिनिट. कमळीने तो बोर्ड बघितला नाही, तिची चूक झाली असेल, मान्य मला. पण मग तिथे पाणी कोणी टाकलं? वायर कोणी टाकलं तिकडे? कमळी तिथे जाण्याआधी कोणीतरी तिथे गेलं आणि त्यांनी हे सगळं केलं. ते कोण होतं त्याचा तपास करायला हवा ना. होय सर, कमळीला त्रास द्यायला कुणीतरी हे मुद्दाम केलंय बघा. मला तर वाटतंय हे समजा त्या अनिकानंच केलंय बघा सर. हो, मीच केलंय. गावाकडे जाऊ काय परत? पण काय करू मी गावाकडे परत जाऊन? इथे या आणि का म्हणते लय डेंजर प्रकरण आहे. त्यात कमळे आणि निंगी पण एकट्या आहेत. नाही नको, मी इथंच थांबतो आणि काहीतरी काम बघतो. म्हणजे काम बी करता येईल आणि कमळे आणि निंगीवर लक्ष पण राहील. मी इकडे आहे म्हणल्यावर तिकडं सरू काकी पण निवांत राहील. तसंच करतो. दादा, इथं कुठं जवळपास कॉलेज आहे का? नाही हो, मला नाही माहिती. नाही. ताई इथं कुठं जवळपास कॉलेज आहे का? दादा, मला काही नोकरी मिळेल का इथं? नाही बाबा, जॉब नाही भेटणार. दादा बघा की काहीतरी. हो बघितलं, पण आमच्याकडे ऑलरेडी स्टाफ आहे ना, 2-4 स्टाफ आमच्याकडे आहे. मग कसं भेटणार? अहो मी पाहिजे ती काम करीन, तुम्ही सांगाल ते काम मान्य करतो, पण आपल्याकडे नाही ना जॉब. सॉरी दादा, लय गरज आहे का? हो बरोबर आहे, मी पण मान्य करतो. तुम्ही काय करू, आपल्याकडे नाही ना स्टाफ. आमच्याकडे भरपूर 2-4 ठेवलेलं आहे. मग काय करू? दादा मला काही काम मिळेल का इथं? नाही काम बिम नाही आहे त्याला.
अहो दादा बघा की काहीतरी गावाकडनं आले. नाही 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 काम नाही. मला कपडे धुवायला तिथे मी कपडे धुतो सगळे. नाही नाही पण इकडे काय काम बिम नाही ना. दादा अहो बघा की लय गरज आहे कामाची. नाही 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 काम चला. बंड्या! बंड्या! अगे बाई मूर्ख आहेस का? मरत असेल तर दुसऱ्याच्या गाडी खाली जाऊन मार ना. माफ करा माफ करा. बंड्या! 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 बाबा आय एम सॉरी. मी ॲक्च्युली सरांना न विचारता तिथे ओल्ड बुक्स घ्यायला गेले होते, पण माझ्या हातातून पाणी सांडलं आणि मी मॉप घ्यायला बाहेर गेले, पण त्याच वेळी माझा हात वायरमध्ये अडकला आणि ती वायर पाण्यात पडली. मी खरंच खूप घाबरले होते आणि म्हणून मी कोणाला तरी आवाज द्यायला बाहेर गेले, तर बहुतेक त्याच वेळी ऋषी आणि कमळी तिथे गेले असणार. आय एम सॉरी बाबा. ए अगं उगं काहीतरी चोऱ्या सांगायलीस. उगं खोटं बोलू नको आणखी. मला माहित आहे हे समजा तू मुद्दाम केलंयस. रिंगे थांब की जरा. अगं तिनं मुद्दाम केलं असतं तर तिनं खरं कशाला सांगितलं असतं. आता सत्य असत्य जे काही आहे ते सगळ्यांसमोर आलेलंच आहे. तेव्हा दंडाची रक्कम कमळी नाही तर अनिकाला भरावी लागणार आहे.